नुकतेच प्रकाशित झालेल्या सिप्री रिपोर्टच्या अनुसार सैन्यावर खर्च करण्यात येणारा भारत हा कितव्या क्रमांकाचा देश आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे 5व्या क्रमांकाचा. पुढचा प्रश्न, 7व्या खेलो इंडिया यूथ गेम्स 2025मध्ये पदक तालिकेत अव्वल स्थानी कोणते राज्य आलेलं आहे? तर ते आलेलं आहे महाराष्ट्र राज्य. 158 पदक आहेत एकूण घेतलेले. दुसऱ्या क्रमांकावर आहे हरियाणा आणि तिसऱ्या ह्याच्यावर आहे राजस्थान. तर आपल्याला माहीत पाहिजे 7वी खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धा 2025 हे बिहारले झालती. ठीक. त्यानंतर समोरचा क्वेश्चन, 58वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर 58वा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे हा 2 जणांना प्राप्त आहे. यामध्ये आपले जगद्गुरू श्री रामभद्राचार्यजी व कवी गुलजार यांना संस्कृत लेखनासाठी मिळाला व यांना उर्दू भाषेतील मिळाला. आणि यामध्येच 59वा जाहीर झाला जो विनोद कुमार शुक्ल यांना जाहीर झाला. हे छत्तीसगडचे पहिले व्यक्ती आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्या पुरस्काराबद्दल थोडी माहिती पाहून घेऊ आपण. याची सुरुवात झाली 1961 साली आणि पहिला देण्यात आला 1965 साली. तर पहिला कोणाला देण्यात आला? जी शंकर कुरुप मल्याळम भाषेतील ओडुपुझल द बांबू फ्ल्यूट या कादंबरीला. ठीक आहे. तर समोरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले भिकारीमुक्त शहर म्हणून कोणतं शहर घोषित करण्यात आलं आहे? तर इंदोर हे शहर. इंदोर कुठं येते? मध्य प्रदेशमध्ये येते. तर हे शहर घोषित करण्यात आलेलं आहे पहिलं भिकारीमुक्त शहर म्हणून. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या कलमाचा उपयोग करून सर्वोच्च न्यायालयाला 14 प्रश्न विचारलेले आहेत? त्याची एक सोपी भन्नाट ट्रिक आहे मित्रांनो, 143. आपल्याला सगळ्यालाच माहीत आहे 143 म्हणजे काय होते, तर मी समोर लिहिलेलंच आहे. तर यानुसार राष्ट्रपती 14 प्रश्न सर्वोच्च न्यायालयाला विचारू शकतो. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने भारताविरुद्ध ऑपरेशन बुनयान उल मार्सूस सुरू केलेलं आहे? तर सर्वात पहिला आपण पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूर चालू केलं होतं आणि नंतर पाकिस्ताननं आपल्या विरोधात ऑपरेशन बुनयान उल मार्सूस सुरू केलं. यानंतर समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर महाराष्ट्र राज्य लाचलुचपत विभाग पुण्याला दिलेला आहे. दहशतवाद विरोधी पथक नागपूरला दिलेलं आहे. हे जोडी डाऊटफुल आहे. 8वा प्रश्न, शिकानसेन हे रेल्वे प्रणाली कुठल्या देशातली आहे? तर शिकानसेन हे जपानमधली प्रणाली आहे. पुढीलपैकी कोणता पुरस्कार हा संगीताशी संबंधित आहे? तर पहिला पर्याय आहे पुलित्झर, दुसरा ग्रॅमी, तिसरा मॅग्सेसे आणि चौथा बुकर. तर पुलित्झर पत्रकारासाठी दिलेला जातो आणि ग्रॅमी हा संगीतासाठी दिलेला जातो. त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 ग्रॅमी पुरस्कार. मॅग्सेसे पुरस्कार हा आशियाचा नोबेल म्हटला जातो, जो 1957ला देण्यात आलेला पहिला विनोबा भावे महाराष्ट्रातले पहिले व्यक्ती. बुकर हा नोबेल कादंबरीसाठी देण्यात येतो. यावर्षीचा पहिला बुकर भेटला आहे हार्ट लॅम्पला, जे बानू मुश्ताक यांनी लिहिलेलं आहे, कन्नड लेखिका.